नागस फाट्याजवळ बसला पाठीमागून मालवाहतूक टेम्पोची धडक, एक जखमी. अपघातात मालवाहतूक टेम्पोचे मोठे नुकसान, टेम्पोमधील एक मुलगा जखमी. कवटेमहांकाळ तालुक्यातील नागस फाट्याजवळ बसला मालवाहतूक टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात जयवर्धन धनाजी खरात वय वर्ष 12 राहणार दुधेभावी तालुका कवटेमहांकाळ हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदरचा अपघात सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे. सांगोला बस डेपोची बस क्रमांक MH14 BT 4675 पणजीवरून सोलापूरकडे निघालेली होती. यावेळी रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून पुलावरून खाली उतरून नागजमध्ये बस आली असता नागज फाट्याजवळ पाठीमागून येत असलेली टेम्पो क्रमांक MH50 8439 बसला धडकली. या अपघातात मालवाहतूक टेम्पोमधील जयवर्धन खरात जखमी झालेला आहे. मालवाहतूक टेम्पोचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच कवटेमहांकाळ पोलीस